नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर आजचा विषय मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे विचारायचंय का मी जे व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा म्हणते ना श्री स्वामी समर्थ, तर ते बोलल्यामुळं म्हणजे मला एक दोन जणांनी असं सांगितलं, म्हणजे बायकांनी सांगितलं का दर व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणती. तर तुम्ही पण मला कमेंट मध्ये सांगा का ते तुम्हाला आवडतंय का नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी बोलते. पण मला आवडतंय श्री स्वामी समर्थ म्हणायला, किंवा व्हिडिओची जी सुरुवात राहते ना ते एनर्जी काय म्हणतो आपण, उत्साही वाटते त्यांनी सुरुवात. आणि भरपूर असं म्हणजे नाही का, स्वामी समर्थाला मानणारे पण काही काही व्हिडिओ बघतच असते, कदाचित त्यांना पण छान वाटत असेल ऐकायला. आणि मेन म्हणजे देवाचं नाव हे ऐकायला सगळ्यांना छान वाटतं. पण ते मला बोलले म्हणून मी विचारलं का, मला सांगा कमेंट मध्ये ते चांगलं वाटतंय का खरोखर बोर वाटते. देवाचं नाव म्हणलं ते बोर तर नाही वाटणार. तर आता मी ना स्वयंपाक बनवत होते, माझा स्वयंपाक होतच आलाय. आज जेवणामध्ये बनवली मी भाकरी आणि खिचडी भात बनवलाय, जे की सगळ्यात बायकांचं फेवरेट राहते का, तर लवकर होती ती गोष्ट म्हणून खिचडी भात बनवला. आणि स्वयंपाक करता करता एक गोष्ट शेअर करायची होती मला तुमच्यासोबत, जे की काल घडली. म्हणजे थोडीशी मजेशीर पण आहे, किंवा मनाला म्हणजे मजेशीर आहे ना. जेव्हा सगळ्या गोष्टी ती गोष्ट घडून गेली ना तेव्हा ती मजेशीर वाटत होती, पण जेव्हा घडली तेव्हा असं मनाला खूप वाईट वाटत होतं. टेन्शन पण आलं. जेव्हा घरी आली त्याच्यानंतर असं वाटलं चूक केली चूक केली चूक केली, एकदम असं वेगळंच फील होत होतं. आणि आज ते सांगते तुम्हाला जेव्हा, तेव्हा असं वाटते का हसण्यासारखी होती म्हणून. पण असं नाही, तुम्हाला पण काही ना ते वाटेल हसण्यासारखं, काहींना ते रिलेट होईल स्वतःशी, कारण ती घटना तुमच्या सोबत पण घडलेली असेल. आणि नसेल घडली तर इथून पुढे ती गोष्ट घडणार नाही, याच्यासाठी पण तुम्हाला त्याच्यातून त्या व्हिडिओ म्हणजे मी जे सांगणार आहे ना त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. तर पहिली गोष्ट, तर मला सांगायचं असं होतं, काल आहे ना मला बनवायची होती पावभाजी. आणि ती पावभाजी बनवण्याचं कारण पण असं काही स्पेशल नव्हतं. कारभारानं सहज विचारलं का, म्हणले काय बनवायचं जेवायला. मला म्हटले काय पण बनव. तर काय पण तर काय भेटत नाही, किंवा ते काय पण नुसतं म्हणायचा शब्द राहतोय. नाहीतर तुम्हीच सांगा मला काय पण बनवता येते का बरं. आणि त्याच्यानंतर मग पावभाजी मीच म्हणली त्यांना बनवू का, त्यांना आवडती. तर त्यांचं झालं हा ठीक आहे. पण सगळ्या गोष्टी होत्या घरामध्ये नव्हते. टोमॅटो नसण्याचं कारण आजकाल आहे ना टोमॅटो लय महाग आहे. तर तुम्हाला पण माहितच असेल का काय भाव चालू आहे काय नाही सध्या. आणि मग शिमला मिरची, मेन म्हणजे टोमॅटो शिवाय ना नाही कलर पण छान येत नाही पावभाजीला आणि नाही चव लागत. मी एकदा दोनदा बिना याची बनवलेली, पण मग सगळ्या गोष्टी असल्यावर भारी वाटते म्हणून मग शिमला मिरची आणि हे टोमॅटो घेण्यासाठी गेलो आम्ही मग भाजी मंडईमध्ये. आणि हाच आहे तो प्रसंग जे मी एवढ्या टायमाचं तुम्हाला सांगते, याच्याबद्दल सांगायचं तुम्हाला. आणि आम्ही गेलो भाजीपाला घ्यायला. आणि नाशिक रोड म्हणजे जिथे राहते ना मी तिथलची ना भाजी मंडई अशी खूप अशी लांब आहे. म्हणजे पूल आहे ना, त्या पुलाखालीच बसलेले राहते भरपूर जण. मग ती सवय लागली, भरपूर दिवसापासून जाणं येणं राहते. तर मी ना म्हणजे माझी सवय अशी, कदाचित भरपूर जणांची अशी सवय असेल, पण मी ना असं विचारत विचारत जात राहते पहिलं, काय काय नाही, कुठं कसा भाव आहे, कुठं कशी भेटती, स्वस्त आहे का महाग आहे का, किंवा फ्रेश कुठं आहे काय असं. आणि मग जेव्हा आपण वापस येतो ना लक्षात ठेवून मग ते घ्यायचं आल्यावर. तर मला टोमॅटो आणि शिमला मिरची घ्यायची होती, बाकी सगळा भाजीपाला होता. पण म्हणले चला आलोच आहे तर बघू एखादं दुसरं आवडलं असेल फ्रेश तर काय करतो आपण घेत राहतो, कारण परत वाटतं या जा त्याच्यापेक्षा. आणि मग मी काय केलं, बघितलं आणि होता शिमला मिरची तर काय सगळीकडे होती 20 रुपये 25 रुपये पावशर. आणि घ्यायचीच होती मला पावशर. शिमला मिरचीचं नव्हतं तेवढं काय, पण टोमॅटो आहे ना कुठे होते 40 रुपये, कुठे होते 50 रुपये, आणि कुठे होते 60 रुपये. तर 40 किंवा 50 हा भाव आहे ना आहेच आजकाल आता. कुठं म्हणजे कुणाकडे पण गेले तरी त्याच्यात नाही एवढं काय. आणि मग मी काय केलं, बघत बघत गेली आणि एका आजी जवळ ना होती शिमला मिरची, एकदम छान होती मस्त. आणि मला असं वाटलं का आजी येतो चला आजीकडून घेऊ, आपलं म्हणणं राहतं. तिच्याकडे दुसरं काही नव्हतं, तेवढ्या दोनच गोष्टी होत्या. मग मी गेली त्या आजीकडून घेतली शिमला मिरची. आणि त्यांच्याकडे होती 20 रुपये पावशर. मग मी पावशर घेतली शिमला मिरची. आणि मग मी त्यांना विचारलं फक्त भाव टोमॅटोचा काय भाव आहे. तर त्या म्हणे 60 रुपये. तर म्हणले हा ठीक आहे. तर मला म्हणते घे ना चांगले टमाटे आज चांगले असं तसं. तर भाजी विकणारे तुम्हाला माहिती ते कशा पद्धतीने आपल्याशी बोलतात, म्हणजे त्यांना विकायचं तर ते आपल्याला घ्यायलाच लावतात थोडक्यात नाही का. मग मी विचारले तर ती म्हणे 60 रुपये.
तर म्हणले काही कमी वगैरे करा ना. म्हणजे अगं घेत तू, मी करते म्हणे कमी, घेत तू. आणि मला पण असं वाटलं का आता हाय भाव तर करील भाव कमी. मग मी पण लगेच किती घ्यायचे काय 1 किलो घेतले आणि तिनं दिले टाकून पिशवीमध्ये. मग मी काय केलं, शिमला मिरचीचे 20 आणि टोमॅटोचे 40 असे करून त्यांना पैसे दिले 60 रुपये. 60 रुपये दिले मी असे त्यांच्या हातामध्ये. लगेच ती मला म्हणती, ए बाई हे किती पैसे दिले ग तू? तर म्हणले 60 रुपये. तर मला म्हणते कस काय झाले 60 रुपये? टोमॅटोचीच झाली ना म्हणे 60 रुपये. तू तर मला 60च दिले, शिमला मिरचीचं तर दे. तर मी म्हणलं काय म्हणलं मावशी तुम्ही, असं थोडी काय? तर म्हणती नाही म्हणे 60 रुपयाचे टोमॅटो आणि 20 रुपयाची शिमला मिरची. म्हणलं आजी मी तर तुम्हाला म्हणत होते 60 रुपये. म्हणलं मला नको, तुम्हीच म्हणल्या का कमी करते कमी करते, आणि तुम्ही मोजलं बी वरून टाकलं बी, आणि आता तुम्ही डायरेक्ट असं म्हणता. मग त्यांनी इतकं म्हणजे असं मोठ्या मोठ्याने बोलायला लागल्या का आमचं काय घरात पिकतं का, मग घ्यायचंच नव्हतं तर म्हणायचंच नव्हतं, विचारायचं लोक असेच करतात टाइमपास करायला येत आहे का. आता घ्यायचं होतं, घ्यायचं नसतं तर विचारलंच नसतं, आणि विचारलंय तर मग ते घ्यावाच लागणार हे मला पण माहिती, तुम्हाला पण माहिती असेल. आणि मग इतकी लागली बडबड करायला. एक तर भाजी म्हणजे जे भाजी वगैरे विकत्या ना त्यांचा आवाज असं मोठा राहतो, कारण ते रोजचं काम आहे त्यांचं. एकदम असं मोठमोठ्या आवाजात बोलायला लागले. सगळे लोक आजूबाजूचे पाहायला लागले. जसं काय म्हणजे मी चोरीच केली बा, विचारलं नाही, त्यांना उचलून घेऊन टाकून दिलंय अशा टाईप. आणि मग मला इतकं म्हणजे असं वेगळं वाटायला लागलं का, म्हणजे मला त्या टायमाला ना पहिल्यांदा तर थोडस हसायला आलं का बाई अशा आजी का बरं करते म्हणून. पण मग तिच्या बाबा एकदम अशी जास्त बडबड करायला लागली का म्हणे एवढे एवढे महाग आहे, लोकांना तर वाटतं कमी मध्ये द्यावा, मग आम्ही कमवावं काय, असं काय तसं काय. तर इकडं पाहता त्या आजी पहिल्यांदा म्हणल्या असतं मला, तुम्ही काय घेतलं असतं का? नसतं, मी दिला असतं विषय सोडून, दुसरीकडे कुठेतरी घेतला असतं, किंवा मी जर विचारते त्यांना आधीच तर मग त्यांचं मला सांगणं काम होतं का बा असं असं. आणि मग एवढं बडबड करायला लागलं. मग ना लगेच सरांना तर मिस्टरांना तर भेटला एक चान्स, लगेच तेच माझ्या भडकायला लागले म्हणे मग तू आधीच विचारायचं ना, मग तू कशाला असं केलं? तू तर आता ती एक बाई एक पट बोलायला लागली, त्याच्यात हे दुपट बोलायला लागली. मला ते एवढं असं डोक्याला असं प्रेशर म्हणजे असं वेगळंच वाटायला लागलं का बाई मी या बाईपाशी थांबले असेल, कशाला तिला म्हणायला गेले असेल. मग यांची थोडी चिडचिड व्हायला लागली. म्हणजे यांच्या म्हणण्याने का 10 रुपयासाठी खाली किटकिट करते, मरू दे जाऊ दे ना, तसे अशा तू देतच होती तर दी 10 रुपये हो मोकळी. आणि मग मी काय केलं, तर सगळे लोक बघायला लागले. म्हणले चला जाऊ दे, जास्त चर्चा वाढवण्याच्या ऐवजी ना मग मी ना दिले तिला 60 रुपये मी दिले त्याचे, 20 रुपये शिमला मिरची असे करून तिला 80 रुपये दिले. आणि मग घरी आलो आम्ही. घरी आल्यावर या गोष्टीवर परत आमची चर्चा झाली. आणि मग त्याच्यातून आहे ना आम्हाला एक गोष्ट कळली, म्हणजे कळत आहे तर आधी आहे, पण मग आहे ना तो प्रसंग आपल्यासोबत घडून गेला ना मग जास्त पस्तावा होते. असं नाही वाटत का ते आपल्यासोबत आधी घडणार आहे म्हणून. तर मला सांगा का तुम्ही म्हणजे नाही का तुमच्यासोबत पण असं घडलंय का, कुणी कधी असं केलंय का? हा हा बघू बघू चल घे घेत करत आणि नंतर हे असा पस्तावा घडलाय का, कशाला विचारला असेल किंवा आधी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असतात तर बरं झालं असं. कारण बायकांची एक सवय असती, 1-2 रुपये जर वाचले ना तर असं वाटते का चला ठीक आहे, किंवा मग बार्गेनिंग करायची सवय राहतीच. आपल्याला वाटतंच भले जास्त नाही पण मग 5-1 रुपये वाचले तर आपल्याच कामी येणार आहे. तर अशी काय गोष्ट माझ्यासोबत घडली. तर तुमच्यासोबत पण असं काही घडलंय का कधी, भले भाजीच्याच रिलेटेड नाही दुसऱ्या एखाद्या गोष्टीच्या रिलेटेड? नंतर तुम्हाला भरपूर असा पस्तावा झाला तर कमेंटमध्ये लिहा. नसेल झाला तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता का नाही आमच्यासोबत असं काही घडलं नाही. तर मला या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती का, जर तुम्हाला कुठली काही गोष्ट घ्यायची नाही तर तुम्ही आधीच व्यवस्थित ती विचारा. विचारल्यावर आहे ना जोपर्यंत भाव ठरवती नाही किंवा त्या म्हणते ना हा ठीक आहे तोपर्यंत ते घ्यायचीच नाही. आता तर अक्कल आली, त्याच्यानंतर अशी चूक कधी होणारच नाही. नेमकी ती काल झाली, याच्या आधी पण कधी असं नाही झालेलं. कदाचित माझी चुकी का त्या मावशीची चुकी काय माहिती, त्यांचं त्यांनाच माहिती. आणि आज पण मी हे सांगते ना तेव्हा पण मला म्हणजे आता हसायला येते, पण काल वाईट वाटत होतं, मनालाच एकदम डोकं असं फिरल्यासारखं होत होतं. त्याच्यात आमच्या दोघांचे झाले भांडणं चिडचिड. चला असं. तर मला एवढं सांगायचं तुम्हाला, जेव्हा कधी तुम्ही काही गोष्ट घेणार असाल ना तर त्याच्या आधी पूर्णपणे चौकशी करा आणि मगच ती वस्तू घ्या, म्हणजे भांडण वगैरे होणार नाही. आणि तुमच्यासोबत झालं असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सपोर्ट शिवाय तर मी पुढे जाऊ शकत नाही. तर व्हिडिओला भरभरून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. बाकी अशाच भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.